ठीक आहे. In last lecture, which part we have completed? Modes of transportation is completed in the last lecture. Okay. Remaining 2 points we'll see in this lecture. Okay. One is the tunnel engineering and second one is the intelligent transportation system. हे 2 points झाले की will finish our second unit will be completed. What is mean by the tunnel? कोण सांगू शकेल का मला what is the tunnel? टनेल म्हणजे काय असतं नक्की? टनेल म्हणजे काय? सांडपाणी सोडण्यास ठिकाण. वेस्ट वॉटर. टनेल म्हणते मी, टनेल. टनेल म्हणजे काय? मराठीमध्ये सांगा, टनेलला काय म्हणतात? बोगदा. ओके, बोगदा असं म्हणतात. बोगद्याचा वापर आपण कशासाठी करतो मग? रोडवे. रोड ट्रान्सपोर्टेशन साठी. ओके, एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस मध्ये जायचंय आपल्याला, तर टनेल. मग टनेलच कन्स्ट्रक्ट करायची काय गरज आहे आपल्याला? मग रोड आपण ट्रान्सपोर्टेशन साठी वापरतोच, मग टनेल का कन्स्ट्रक्ट करतो? माउंटेन एरियाज मध्ये मॅम. ओके, जे माउंटेन एरिया आहे तर त्या माउंटेन एरियामध्ये आपल्याला काय करायचंय? कमीत कमी एरिया, कमीत कमी डिस्टन्स वरती आपल्याला काय करायचंय? मुवमेंट करायचंय फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. त्याचे फायदे काय होणार मग? डिस्टन्स कमी कापलं जाईल, बरोबर. कमी अंतरावरती आपण ज्या डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकेल. सेकंड पॉइंट, जे फ्युएल आहे, रिक्वायर्ड फ्युएल म्हणजे त्या ठिकाणी पेट्रोल, डिझेल जे आपल्या गाडीसाठी, व्हेकलसाठी किंवा काही चालत जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी काय होणार आहे? जो रिक्वायर्ड टाइम असणार आहे तो कमी असणार आहे. फ्युएल आहे ते काय असणार आहे? कमी लागणार आहे. म्हणजे दॅट टनेलिंग आपल्याला कसं हेल्प करतो? तर अंडरग्राऊंडला आपण एक पॅसेज निर्माण करतो which will be helpful for us to move from one place to the another place. ओके, तर त्यामध्ये बघा टनेल्स म्हणजे काय? The tunnels are underground passages used for transportation and they could be used for carrying. मग त्यामध्ये फ्राईट्स असतील, काही पॅसेंजर्स असतील, वॉटर असेल, सिवेज असतील, ड्रेनेज लाईन्स असतील. तर काय करायचं? सिवेजेस असेल, वॉटर असेल, हे ट्रान्सपोर्टेशन आपण काय करू शकतो? पाईपलाईन थ्रू पण करू शकतो, अंडरग्राउंड पॅसेज करून. ओके, नंतर the methods involved are underground operations known as the tunnel driving and the surface is not disturbed. आपल्याला काय करायचंय? टनेल असं कन्स्ट्रक्ट करायचंय की त्यामधून आपण जे ड्रिल करणार आहोत, जे बोर त्या ठिकाणी ड्रिल करणार आहोत, एक्सकॅव्हेट करणार आहोत, अंडरग्राउंड पॅसेज जो आहे तो आपण तयार करणार आहोत, तर त्याच्यामुळे जो काय त्याचा वरचा सरफेस आणि त्याच्या खालचा जो सरफेस आहे तर त्याच्यावरती त्याचा काहीही इफेक्ट झालेला नसला पाहिजे. आणि काय होणार आहे? जर समजा त्या ठिकाणी इफेक्ट झाला, त्या ठिकाणची जी सॉइल आहे, जी वरची सॉइल असेल किंवा खालची सॉइल असेल टनेलच्या, ती जर डिस्टर्ब झाली तर काय होणार आहे? त्या ठिकाणी तो जो टनेल आपला कन्स्ट्रक्ट होईल तो टनेल कसा असणार आहे? वीक टनेल त्या ठिकाणी असणार आहे. का? तर त्या ठिकाणी जे काही फ्री फॉलिंग ऑफ मटेरियल आहे ते कशामुळे? तर एक्सकॅव्हेशन केल्यामुळे काय होणार आहे? त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय होऊ शकतं? त्या ठिकाणचे जे काही लूज मटेरियल आहे ते काय होऊ शकतात? आपल्या टनेल मध्ये फ्रीली फॉल होऊ शकतात. ओके, तर त्यासाठी आपल्याला वी शुड टेक केअर दॅट टनेल कुठं कन्स्ट्रक्ट करायचं? आपल्याला ज्या ठिकाणी हार्ड स्ट्राटा अवेलेबल आहे अशा ठिकाणी आपण काय करायचंय? टनेल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. टनेलचा उपयोग कशासाठी आहे? तर टनेल आपल्याला ट्रान्सपोर्टेशन साठी उपयोग होतो टनेलिंगचा, फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे? टनेलिंगच्या आपल्याला जे काही पॅसेंजर्स असतील, नंतर त्या ठिकाणी वॉटर असेल, सिवेज लाईन्स असतील, तर यासाठी सुद्धा काय होणार आहे? टनेलिंग थ्रू किंवा त्या ठिकाणी पाईपलाईन थ्रू आपण काय करू शकतो? त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. नेक्स्ट वन काय? टनेल कुठं पहिल्यांदा कन्स्ट्रक्ट केला? कुठं? तर इट इज कन्स्ट्रक्टेड इन द इजिप्त. इजिप्टियन लोकांनी काय केलेलं आहे? पहिला कन्स्ट्रक्ट केलेला आहे तो म्हणजे टनेल. कधी? तर 4000 वर्षापूर्वी. आणि it was built to connect two buildings in the Babylon. The length, width and height किती आहे? तर बघा 910 मीटर, 360 सेंटीमीटर आणि 450 सेंटीमीटर इतकी त्याची काय आहे? लेंथ, विड्थ आणखी हाईट आहे त्या टनेलची. तर पहिला कुणी कुठं टनेल कास्ट केला? टेस्ट त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केला. तर टनेलचं कन्स्ट्रक्शन फर्स्ट कुठं? तर इजिप्त मध्ये केलं आहे. ओके, next one is the tunnel. You can see this picture. Through the picture you will get the idea about the tunnel. हा आहे तो आपला काय? टनेल आहे.
तर टनेलचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? द टनेल्स आर मोर इकॉनॉमिकल दॅन ओपन कट्स बियॉन्ड द सर्टन डेप्थ. आता तुम्ही मगाशी सांगितले की माउंटेन एरियामध्ये आपण काय करतो, टनेल कन्स्ट्रक्ट करतो. तर आता माउंटेन एरिया पूर्ण प्लेन करून त्याच्यावरती रोड जर आपण कन्स्ट्रक्ट करायला गेलो तर त्याची कॉस्ट काय असणार आहे, जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू द टनेल कन्स्ट्रक्शन. सो दॅट द टनेल्स आर इकॉनॉमिकल, ओके, इकॉनॉमिकल दॅन द ओपन कट, ओके, बियॉन्ड द सर्टन लिमिट. म्हणजे काय करायला लागेल, जर समजा माउंटेन एरिया आहे तो पूर्ण काय करावं लागेल, आपल्याला एक्सकॅव्हेट करावं लागेल. एक्सकॅव्हेट करून झाल्यानंतर लेवड सरफेसला आपल्याला काय करावं लागेल, रोडचं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. तर हे करण्याच्या इन्स्टेड ऑफ दिस डुईंग दिस वी हॅव टू गो फॉर द टनेल कन्स्ट्रक्शन. टनेल काय करायचं, त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्ट करायचा, कुठल्या तर माउंटेन एरियामध्ये. So that will become a economical for us. Next one is the tunnels avoids disturbing or interfering with surface life uh, surface life and the traffic during the construction. Tunnels avoid disturbing. काय करतात टनेल, काय अवॉइड करतं, सरफेस जी काय सरफेस लाईफ अँड द ट्रॅफिक ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन. म्हणजे टनेल एकदा कन्स्ट्रक्ट केला की ट्रॅफिक आहे त्याचं कंजंक्शन म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत तर ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज ह्या सगळा विचार या ठिकाणी केला जातो. डिस्टर्बिंग ऑफ मटेरियल म्हणजे जे काही वरचं लूज मटेरियल असेल त्याचा स्टडी असेल किंवा त्या ठिकाणी जे काही ट्रॅफिक आहे, येणारे जाणारे व्हेकल आहेत, तर दिस होल स्टडी विल बी डन हिअर फॉर while constructing the tunnels. The tunnels prove to be cheaper than the bridges or open cuts to carry the public utility services like water, sewer and the gases. म्हणजे यामध्ये बघा जे काही वॉटर आपलं टनेलचं कन्स्ट्रक्शन आहे ते कसं आहे, चिपर आहे. ओपन कट म्हणजे काय, पूर्ण ओपन आपल्याला जर एक्सकॅव्हेशन करायचं झालं तर त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो काय असणार आहे, आपला जास्त असणार आहे टनेल पेक्षा. त्या ठिकाणी नंतर आपण हे जे टनेल आहे तर हे टनेल्स आपण वेगळ्या गोष्टीसाठी वापरू शकतो, वॉटरसाठी किंवा सिव्हिअर लाईनसाठी किंवा गॅसेस ट्रान्सपोर्टेशनसाठी पण आपण या लाईन्स काय करू शकतो, वापरू शकतो. थ्रू द टनेल्स या गोष्टी आपण करू शकतो. युटिलिटी सर्व्हिसेस साठी टनेलचा वापर करू शकतो. If tunnels are provided with easy gradient, म्हणजे बघा त्या ठिकाणी easy एखादा gradient आहे, तो कॉस्ट ऑफ हॉलिंग म्हणजे बघा कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला काय करायचंय, जास्त अंतर काय करायचं, जास्त वेळ जास्त मुवमेंट करायचे आपल्याला, तर त्या वेळेला टनेलिंग थ्रू आपण काय करू शकतो, त्या ठिकाणचं डिस्टन्स आहे ते आपल्याला ऑटोमॅटिकली कमी होऊ शकतो. जे कॉस्ट ऑफ हाउलिंग इज डिक्रीजेस. ओके, दॅट इज नथिंग बट अ टनेलिंग ऍडव्हान्टेजेस. इन केस ऑफ एरियल वेलफेअर असेल, बॉम्बिंग ऑफ सिटीज असेल किंवा टनेल्स वुड ग्रँट बेटर प्रोटेक्शन ऍज कम्पेअर टू द ब्रिजेस. ब्रिजेस पेक्षा टनेलिंगचं कन्स्ट्रक्शन कसं असणार आहे, सेफर असणार आहे इफ देअर इज अ हार्ड स्ट्रॅटा इज अवेलेबल. ओके, ऍडव्हान्टेजेस समजले. इकॉनॉमिकल आहे, ओपन ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला ओपन कट करण्यापेक्षा किंवा एक्सकॅव्हेशन करण्यापेक्षा टनेलिंगचं कन्स्ट्रक्शन जर केलं इट विल बी हेल्पफुल फॉर अस फॉर द मुवमेंट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. सेकंड सांगितले की तुम्हाला या ठिकाणी जे काही पेडिस्ट्रियन जे काही त्या ठिकाणी ट्रॅफिक असेल त्यांच्यासाठी किंवा हे जे कन्स्ट्रक्शन आहे टनेलिंग कन्स्ट्रक्शन काय असणार आहे, इझी असणार आहे, चिपियर असणार आहे. ओके, हा जे टनेल आहे तो आपण डायरेक्टली कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी वापरू शकतो, युटिलिटी सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या, तर वॉटर असेल, सिव्हिअर असेल, गॅसेस असेल, या सगळ्या युटिलिटी सर्व्हिसेस साठी टनेलचा आपण काय करणार आहोत, वापर करणार आहोत. जे कॉस्ट ऑफ हाउलिंग म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जी काही कॉस्ट असेल, जे काही फ्युएल खर्च होणार आहे, जे काही डिस्टन्स पार करावं लागणार आहे ते कसं असणार आहे, तर कमीत कमी असणार आहे. आणि नेक्स्ट वन इज द इट इज अ बेटर प्रोटेक्शन. हे ठिकाणी काय असणार आहे, तर आपल्याला इट विल बी गुड फॉर द मुवमेंट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. का, तर या ठिकाणी जर हार्ड स्ट्रॅटा अवेलेबल असेल तर दॅट ट्रान्सपोर्टेशन थ्रू द टनेल इज वेल अँड गुड फॉर अस टू मूव फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. इकॉनॉमिक का म्हणलेलं, इकॉनॉमिक ऑफ टनेलिंग, तर इकॉनॉमी म्हणजे काय, तर आपल्याला कमीत कमी याच्यामध्ये काय करायचं आहे, त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ टनेल्स चा स्टडी या ठिकाणी असणार आहे. इकॉनॉमी म्हणजे काय, तरी समजा त्या ठिकाणी काय आहे, तर हार्ड स्ट्रॅटा अवेलेबल आहे, तर हार्ड स्ट्रॅटा जर अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी जे काही टनेलचं आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत तर त्या ठिकाणी इकॉनॉमी त्याचं कॉस्ट कशी असणार आहे, कमी असणार आहे, त्याचं मेंटेनन्स कसं असणार आहे, तर कमी असणार आहे. बट इफ दॅट मटेरियल ऑफ एक्सकॅव्हेशन ज्या ठिकाणी आपण करतो त्या ठिकाणचं जर स्ट्राटा जर लूज असेल, स्ट्राटा जर वीक असेल, तर त्या ठिकाणी जी रिक्वायरमेंट असणार आहे, जी रिक्वायर्ड कॉस्ट असणार आहे कशाची, कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल, ती कशी असणार आहे, जास्त असणार आहे. परत मेंटेनन्स पण त्या ठिकाणी कसं असणार आहे, जास्त असणार आहे. सो वी हॅव टू टेक केअर while the selecting the site for the tunnel
that should be a site should be a strong site, that strata should be a strong. जर weak strata असेल तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी काय होणार आहे, तर नेक्स्ट ला पुढे सिपेजेस होतील, लिकेजेस होतील, काय वेळेला लँडस्लाइड पण होऊ शकतं. मटेरियल आहे ते जे काही फ्री फॉलिंग मटेरियल होऊ शकते, ही पण त्या ठिकाणी मकिंग तयार होऊ शकतो. मकिंग म्हणजे काय, जे अनवॉन्टेड मटेरियल आहे, तर अनवॉन्टेड मटेरियल जेव्हा एक्सकॅव्हेट करून जे झालेलं तयार झालेलं मटेरियल असणार आहे, ते एक्सकॅव्हेशन म्हणजे त्या ठिकाणी मटेरियल त्या ठिकाणी साचून राहतं, कलेक्ट होऊन राहतं, दॅट इज नथिंग बट अ मकिंग. सो त्यासाठी इकॉनॉमी जर अचीव्ह करायची असेल तर वी हॅव टू गो फॉर द हार्ड स्ट्राटा ऍट द कन्स्ट्रक्शन साइट. नेक्स्ट वन इज द सिलेक्शन ऑफ रूट फॉर द टनेल. आता सिलेक्शन ऑफ रूट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, तर त्यासाठी कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. अलाइनमेंट. तर अलाइनमेंट म्हणजे काय, सेंटर लाईन ऑफ द टनेल. तर ती सेंटर लाईन ऑफ द टनेल कशी सिलेक्ट केलेली असली पाहिजे. एन्व्हायरमेंटल त्या ठिकाणी कंडिशन्स कशा असल्या पाहिजेत. दिस स्टडी वी हॅव टू डू हिअर इन दिस सिलेक्शन ऑफ रूट ऑफ द टनेल. तर अलाइनमेंट रिस्ट्रेंट म्हणजे काय, तर अंडरग्राउंड स्पेस इज अ हेट्रोजेनियस मास अँड इन ऍडिशन प्रॉब्लेम्स लाईक वॉटर टेबल. आता बघा काही काही वेळेला हार्ड स्ट्राटा आहे, पण त्या ठिकाणी वॉटर टेबल पण अवेलेबल असणार आहे. काही वेळेला त्या ठिकाणी लिकेजेस होणार आहेत, सिपेजेस होणार आहेत. ओके, याच्यामुळे काय होणार आहे, त्या ठिकाणचा जो एरिया आहे तो काय होणार आहे, वीक होणार आहे. तर काही वेळेला रॉक्स आहेत तर ते फ्रॅक्चर्ड रॉक असतील, काही वेळेला स्ट्रॉंग रॉक्स असतील. तर हा जो स्टडी आहे, तो स्टडी आपण काय केला पाहिजे, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये कसं आपण जे सॉइल सॅम्पल कलेक्ट करतो आणि त्याचं टेस्टिंग करतो, आणि त्या टेस्टिंग थ्रू विल गेट अन आयडिया की स्ट्राटा हार्ड आहे की लूज आहे. तर ह्याचं स्टडी आपण केलं पाहिजे, याचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे. ओके, इन्स्पेक्शन केलं पाहिजे, इव्हॅल्युएशन केलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर काय केलं पाहिजे, वी हॅव टू सिलेक्ट द रूट फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द टनेल्स. एन्व्हायरमेंटल कन्सिडरेशन काय असणार आहे, द साइट शुड बी काय असणार आहे, द साइट ऑफ टनेल शुड बी सिलेक्टेड इन सच अ वे दॅट least difficulty is experienced for various environmental factors such as disposal of exhaust gas underground असेल किंवा मकिंग असेल. साइट आपल्याला अशी सिलेक्ट करायची की कशी पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे, विच हॅव्हिंग द हार्ड स्ट्राटा इज ओव्हर देअर. सेकंड म्हणजे एन्व्हायरमेंटल जे गॅसेस तयार होतात, एन्व्हायरमेंटल जे फॅक्टर्स आहेत, ओके, त्यामध्ये गॅसेस असतील, ग्राउंड वॉटर असतील किंवा काही मकिंग मटेरियल असेल, तर ते आपल्याला इझिली काय करता आलं पाहिजे, तर डिस्पोज करता आलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे तयार होणारे जे फोल्ड गॅसेस आहेत ते सुद्धा कसे असले पाहिजेत, तर कमी असले पाहिजे. दॅट इज नथिंग बट अ एन्व्हायरमेंटल कन्सिडरेशन while the selection of the route of the tunnel. नेक्स्ट वन इज द मेथड्स ऑफ टनेलिंग. आता यामध्ये मेथड्स ऑफ टनेलिंग कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत, तर फुल फेस मेथड. फुल फेस मेथड ही कशी आहे, तर इट इज अ फुल फेस मेथड विच इज अडॉप्टेड ओनली फॉर स्मॉल टनेल्स. जे छोटे छोटे टनेल्स आहेत तर त्याच ठिकाणी काय केलं जातं, तर या फुल फेस मेथडचा उपयोग केला जातो. तर इट शुड नॉट एक्सीड द अबाउट द डायमीटर ऑफ 3 मीटर. म्हणजे जो सर्क्युलर जर समजा आपला जर टनेल आपण कन्स्ट्रक्ट करत असू तर त्या ठिकाणी 3 मीटर पेक्षा त्याचा डायमीटर जास्त नसला पाहिजे. दॅट इज द फुल फेस मेथड इज युज्ड ऍट दिस टाइम वेअर द डायमीटर इज शुड नॉट एक्सीड द 3 मीटर. आता या ठिकाणी जे काही आपण जे टनेलिंग कन्स्ट्रक्ट करतो तर त्या ठिकाणी वर्टिकल काय कॉलम्स असतात त्याला आपण शाफ्ट म्हणतो. हॉरिझॉन्टली तर आपण ड्रिल तर करणारच आहोत, तर त्याचे काय असणार आहे, तर सुटेबल त्याचे काय असणार आहे, डायमेन्शन्स असणार आहे. मग 10 मीटर बाय ड्रिल होल्स आहेत तर त्याचे 10 मीटर बाय 40 mm इतके डायमीटरचं काय केलं जातं, रेक्टँग्युलर शेप मध्ये होल्स आहेत ते ड्रिल केले जातात, त्याला आपण काय म्हणतो, शाफ्ट असं म्हणतो. ओके, आणि किती सेंटर वरती 1200 mm इतक्या सेंटर टू सेंटर डिस्टन्स वरती काय केले जातात, तर हे ड्रिल केले जातात. किती, 1200, 1.2 मीटर झालं की त्या ठिकाणी काय असणार आहे, ड्रिल होल असणार आहे. त्याच्या थ्रू काय केलं जातं, फ्रेश एअर आहे ती टनेलिंग मध्ये सोडली जाते ऍट द टाइम ऑफ द कन्स्ट्रक्शन. म्हणजे जे कन्स्ट्रक्शन करणारे जे लोक आहेत तर त्यांना त्या ठिकाणी फ्रेश एअर मिळावी, ऑक्सिजन मिळावा, तर त्यासाठी हे शाफ्ट आहेत किंवा हे वर्टिकल कॉलम आहेत ते काय केले जातात, ड्रिल केले जातात, आणि त्याच्या थ्रू त्या ठिकाणी फ्रेश एअर असेल किंवा ऑक्सिजन असेल तो त्या लोकांना काय केला जातो, प्रोव्हाइड केला जातो. नेक्स्ट मेथड इज द हेडिंग अँड बेंचिंग मेथड. द हेडिंग अँड की बेंचिंग मेथड म्हणजे काय, दिस इज द मेथड युजली अडॉप्टेड फॉर रेल्वे टनेल्स आहेत. जे रेल्वे टनेल्स आहेत तर यामधून जी रेल्वे तर टनेल आहे, रेल्वे टनेल म्हणजे काय, रेल्वे त्यामधून काय होते, मूव्ह होते. तर अशा टनेल मध्ये कुठली मेथड वापरली जाते, तर हेडिंग अँड द बेंचिंग मेथड. म्हणजे ऍट द एंट्रन्सला हेड म्हणतात, ऍट द एक्झिट ऑफ द टनेल इज नोन एज द बेंचिंग. तर त्याचं डायमीटर कसं आहे बघा, द हेडिंग इज द टॉप पोर्शन विच विल बी 3700 mm म्हणजे 3.7
meter to 4.6 meter ahead of the bottom portion is known as the bench. The entrance and the exit of the tunnel, that is the heading and the benching of the tunnels. नेक्स्ट मेथड इज द ड्रिफ्ट सिस्टीम. आता या ड्रिफ्ट सिस्टीम मध्ये काय केलं जातं तर पहिल्यांदा एक त्या ठिकाणी 3 मीटर बाय 3 मीटरचा एक स्क्वेअर सेक्शन असा काय केलं जातं ड्रिल करून घेतला जातो कुठं माउंटेन एरियामध्ये. ज्या ठिकाणी आपल्याला टनेल कन्स्ट्रक्ट करायचं त्या ठिकाणी 3 मीटर बाय 3 मीटरचा एरिया आहे तो कन्स्ट्रक्ट करून घेतला जातो. त्याच्या अवतीभोवती परत बोर होल्स ड्रिल करून तो जो क्रॉस सेक्शन आहे तो वाढवत वाढवत काय केलं जातं टनेलिंग कन्स्ट्रक्ट केलं जातं. दॅट इज द ड्रिफ्ट सिस्टीम. But in this drift system, first we have to excavate only the 3 meter by 3 meter area, and after that 3 meter by 3 meter चा area excavate करून झाल्यानंतर परत आपल्याला काय करायचंय we have to increase the diameter by drilling the holes around the drift. जो ड्रिफ्ट आहे त्याच्या कडेने परत काय करायचंय बोर होल्स ड्रिल करत करत जो काय टनेल आहे त्याचं डायमेन्शन त्याची डायमीटर काय करायचं आपल्याला इन्क्रीज करायचं. दॅट इज द ड्रिफ्ट मेथड. नेक्स्ट वन इज द पायलट टनेल. आता हे पायलट टनेल काय असतं तर पायलट टनेल विच इज फर्स्ट ड्रिवन टू फुल साइज. ओके, फुल साइज इज कनेक्टेड विच इज फर्स्ट ड्रिवन. यामध्ये पण सेम एक पायलट टनेल एक अलाइनमेंट काय केली जाते फिक्स केली जाते. एक मेन टनेलची जी काही सेंटर लाईन आहे ती काय केली जाते फिक्स केली जाते. ती एक्सकॅव्हेट करत करत त्याच्या अवतीभोवती काय केलं जातं परत बोर होल्स ड्रिल करत करत काय केलं जातं एक्सकॅव्हेशन केलं जातं. बट पायलट टनेल मध्ये केअर कुठली घेतली जाते पायलट टनेल मध्ये जो काही मक आहे जो काही लूज मटेरियल आहे तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी किंवा लाइटनिंग प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा व्हेंटिलेशनची काय केली जाते या ठिकाणी व्हेंटिलेशनची काय होते हेल्प होते. कशामध्ये तर आपल्या पायलट टनेल मध्ये मकिंग असेल व्हेंटिलेशन असेल किंवा त्या ठिकाणी लाइटनिंग आहे तर ह्याची हेल्प कशामध्ये होते तर पायलट टनेल मध्ये होते. The pilot tunnel, which is first driven to full size, is connected to the center line of the main tunnel. Can be started from a number of holes. या ठिकाणी number of holes तर आहेतच vertically जे drill केलेले आहेत ते आणि त्याच्या साह्याने या पायलट टनेलची काय केली जाते एक अलाइनमेंट फिक्स केली जाते. त्याच्यामुळे या टनेल मध्ये कंटिन्युअसली काय असणार आहे त्या ठिकाणी लाइटिंग असणार आहे व्हेंटिलेशन असणार आहे फ्रेश एअर असणार आहे इनटू दिस टनेल आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला या ठिकाणचा जो मग तयार होणार आहे जे काही फ्री मटेरियल आहे ते मटेरियल आपल्याला काय करता येतं रिमूव्ह करता येतं बाय दिस मेथड. दॅट इज द पायलट टनेल मेथड. आता वेगवेगळ्या टाइपचे टनेल्स कुठले कुठले आहेत तर ते बघा वेगवेगळ्या टाइपचे टनेल्स आहेत. त्यामध्ये पॉलिसेंट्रिक आहे सर्क्युलर शेप आहे रेक्टॅक्युलर आहे एक शेपडचा आहे हॉर्सशू टाइप आहे आणखी इलिप्टिकल अँड द सेगमेंटल. These are the different types of the tunnels. You can see these different types of the tunnels through this picture. बघा सर्क्युलर शेपचा टनेल आहे एक शेपडचा आहे अंडाकाराचा त्या ठिकाणी टनेल आहे इलिप्टिकल क्रॉस सेक्शनचा टनेल आहे बॉक्स टाइप आहे बॉक्स टाइपचा काय आहे आपला तर टनेल आहे. वर्टिकल वॉल्स त्या ठिकाणी वॉल्स आहेत ते वर्टिकल आहेत आणि टॉप पोर्शन आहे तो आर्च रूप आहे. आणखी हॉर्सशू शेप. तर अशा वेगवेगळ्या टाइपचे शेपचे काय आहेत तर टनेल अवेलेबल आहेत. पण यामधला जो हेडिंग आणि बेंचिंग मेथड आहे ही मेथड आपण कुठे वापरतो तर टनेलिंगच्या कन्स्ट्रक्शनच्या ज्या ठिकाणी रेल्वे टनेल पास होतो तर अशा ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल करणार आहोत तर त्या ठिकाणी आपण हेडिंग आणि बेंचिंग ही मेथड वापरतो फॉर द टनेलिंग कन्स्ट्रक्शन. आता मॅक्झिमम टाइम्स या ठिकाणी बघा टनेलिंग कन्स्ट्रक्ट करत असताना निडल बीम मेथड ही वापरली जाते. निडल बीम मेथड आहे ती मॅक्झिमम टाइम्स काय केली जाते वापरली जाते. तुम्हाला जास्तीत जास्त यावरती मेथड वरती क्वेश्चन काही विचारले जाणार नाही. यू शुड नो द व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस अगेन व्हॉट इज मीन बाय द टनेल. ओके, टनेल लाइनिंग म्हणजे काय टनेल शिल्डिंग म्हणजे काय हे फॅक्टर जे आहेत छोटे छोटे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज द इन शिल्ड टनेलिंग. शिल्ड म्हणजे काय प्रोटेक्शन करणं कशाचं टनेलिंगचं. A shield is a movable frame and it is used to support the face of tunnel. The excavation and lining of tunnel can be carried out under the protection of shield. म्हणजे जेव्हा आपण जर टनेलला शिल्ड प्रोव्हाइड केलं प्रोटेक्शन जर प्रोव्हाइड केलं तर त्या ठिकाणी जे काय होणारे लॅप्सेस आहेत तर ते काय होतील ऑटोमॅटिकली रिमूव्ह होतील. म्हणजे जर शिल्ड प्रोव्हाइड केलं समजा ती वॉल आहे त्या ठिकाणी कशामध्ये टनेलिंग मध्ये वॉल आहे
त्याच्यावरती जर आपण टनेल लाइनिंग प्रोव्हाइड केलं, वेगवेगळे मटेरियल वापरून, मग त्यामध्ये सिमेंट असेल, कॉन्क्रीट असेल, मशिनरी वॉल्स असतील, तर ह्याच्या थ्रू जर आपण टनेलिंग त्या ठिकाणी आपण शिल्डिंग जर प्रोव्हाइड केलं, तर त्या ठिकाणची ड्युरेबिलिटी आहे टनेलिंगची ती पण इन्क्रीज होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होणार आहे, फ्री फॉलिंग जे मटेरियल आहे तर ते मकिंग जो तयार होईल तो काय होणार आहे, ऑटोमॅटिकली रिड्यूस होणार आहे. परत मेंटेनन्स कॉस्ट जी आहे टनेलिंगची ती पण काय होऊ शकते, या ठिकाणी कमी होऊ शकते. Next one is a plenum process or plenum process or the compressed air tunneling. आता compressed air tunneling ही प्रोसेस काय आहे, तर वेगवेगळे शाफ्ट असतात. तुम्हाला सांगितलं आताच की शाफ्ट आहेत ते किती 1200 mm एवढ्या डिस्टन्स वरती शाफ्ट आहेत ते ड्रिल केले जातात. या शाफ्ट मुळे काय होतं, तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली जे काही वर्कर्स आहेत मेंटेनन्स करत असतील किंवा कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज करत असतील, तर त्यांना या कॉम्प्रेस्ड एअर टनेलिंग थ्रू काय मिळणार आहे, फ्रेश एअर मिळणार आहे. आणि या फ्रेश एअर मुळे काय होईल, तर त्या ठिकाणी फ्रेश एअर मुळे काय होणार आहे, तर त्या जे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांना ऑक्सिजन मिळणार आहे. सो दॅट इज नथिंग बट अ कॉम्प्रेस्ड एअर टनेलिंग मेथड. आता लाइटिंग ऑफ कॅनॉल्स, आता कॅनॉल मध्ये लाइटिंग प्रोव्हाइड करायची गरज आहे. जशी आता त्यामध्ये लाइटिंग कधी कशावरती डिपेंड्स असणार आहे, तर तो टनेल आहे तो किती साईजचा आहे, टनेल आपण कशा कन्स्ट्रक्ट करणार आहोत. तर ह्या ज्या मेथड्स आहेत या मेथड वरती काय करतं, तर लाइटिंग ऑफ द कॅनॉल टनेल्स हे डिपेंड करतं. द सिच्युएशन which demand adequate light can be obstructions in tunnel drilling and the mucking zones, bottom of the shaft, storage points, pumping stations and underground repair shops. म्हणजे या ठिकाणी बघा एखादं रिपेअरिंग वर्क चालू आहे, कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीचा मेंटेनन्स चालू आहे त्या ठिकाणी, तर टनेलिंग मध्ये किंवा त्या ठिकाणी बघा टनेलिंग मध्ये जर लाईट प्रोव्हाइड करायची गरज का आहे, तर टनेल खूप मोठा आहे, त्याची काय आहे डायमीटर पण जास्त आहे, लेंथ पण जास्त आहे. ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे, लाइटिंग प्रोव्हाइड केलेलं असलं पाहिजे. द स्पेसिंग ऑफ लाईट शुड बी, हे स्पेसिंग जे आहे लाइटिंग मधलं डिस्टन्स जे आहे प्रोव्हाइड करायचं ते कशावरती डिपेंड आहे, तर कुठल्या टाईपचा तो टनेल आहे, किती त्याची साईज आहे, किती त्याचा डायमीटर आहे, परत आपण त्या टनेल कशासाठी यूज करतो, ओके, त्या ठिकाणी कुठल्या टाईपचा रॉक आहे, तर याच्यावरती काय असणार आहे, लाइटिंग ऑफ द टनेल इज डिपेंड्स. लास्ट वन इज द कॉमन टाइप्स ऑफ लाईट्स युज्ड इन टनेलिंग. कुठल्या आहेत बघा, ॲसिटिलिंग गॅस लाइटिंग या ठिकाणी काय केलं जातं, वापरलं जातं. तर तुम्हाला याच्यावरती एमसीक्यू क्वेश्चन असू शकतो. the common types of lights used in tunneling work are dash dash dash. मग त्यामध्ये ऍसिटिलीन गॅस, ओके, आणखी दुसरे काही ऑप्शन्स असतील तर त्यावेळेला यू शुड नो द विच टाइप ऑफ द लाइटिंग इज प्रोव्हाइडेड ऍट द टनेलिंग. तर ती कुठली आहे, तर ऍसिटिलीन गॅस लाइटनिंग, दॅट इज द प्रोसेस. लाइटिंग ह्या पद्धतीने तुम्ही काय पिक्चर मध्ये बघू शकता, लाइटिंग शुड बी प्रोव्हाइडेड इन दिस वे. आता शाफ्ट म्हणजे काय, शाफ्ट आणि मकिंग म्हणजे काय असतं, तर शाफ्ट्स आर युज्ड फॉर व्हेंटिलेशन. शाफ्ट्स आर युज्ड फॉर व्हेंटिलेशन आफ्टर द कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल्स. म्हणजे टनेलचं कन्स्ट्रक्शन करून झाल्यानंतर टनेलिंग मध्ये काहीतरी व्हेंटिलेशन जे आहे, नॅचरल व्हेंटिलेशन ते प्रोव्हाइड करण्यासाठी जे शाफ्ट, व्हर्टिकल शाफ्ट आहे, व्हर्टिकल जे कॉलम कन्स्ट्रक्ट केलेले असतात, तर त्याला आपण काय म्हणतो, तर शाफ्ट असं म्हणतो. ओके, व्हर्टिकल शाफ्ट आहेत ते व्हर्टिकल कॉलम्स आहेत, तर ते कशासाठी प्रोव्हाइड केले जातात, तर व्हर्टिकल कॉलम थ्रू काय केलं जातं, व्हेंटिलेशन आहे ते कशाला दिलं जातं, टनेलला दिलं जातं. ओके, त्या व्हर्टिकल कॉलमलाच आपण काय म्हणतो, तर शाफ्ट असं म्हणतो. मकिंग म्हणजे काय, इन केस ऑफ टनेलिंग थ्रू रॉक्स द ब्लास्टेड रॉक ऑर अर्थ हॅज टू बी रिमूव्ड फ्रॉम द टनेल. बघा, in case of tunneling through the rocks, the blasted rock or the earth has to be removed from the tunnel. म्हणजे जे काही एक्सकॅव्हेशन करून झाल्यानंतर जे काही मटेरियल त्या ठिकाणी कलेक्ट केलेलं असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, मकिंग असं म्हणतो. आणि ते प्रोसेस ऑफ रिमूव्हल प्रोसेस इज नोन ऍज द मकिंग. या ठिकाणी त्याचं रिमूव्हल ऑफ दिस वेस्टेज मटेरियल ऑर द कलेक्टेड एक्सकॅव्हेटेड मटेरियल इज नोन ऍज द मकिंग. त्याला आपण काय म्हणतो, मकिंग असं म्हणणार.
आता व्हेंटिलेशन ऑफ द टनेल्स आपण बघितलं, ब्लो होल्स त्या ठिकाणी आहेत किंवा एक्झॉस्ट काही फॅन्स प्रोव्हाइड केलेले असतात. कशासाठी? तर व्हेंटिलेशनसाठी किंवा एअर कंडिशनिंगसाठी. लोकांना तिथं जे काम करणारे लोक आहेत, एअर रिपेअरिंगसाठी आलेले जे लोक आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी ऑक्सिजन मिळावा. फॅनची त्या ठिकाणी एक्झॉस्ट फॅन किंवा ब्लो होल्स अशा त्या ठिकाणी काय केलं जातं, फ्रेश एअर आहे ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते थ्रू द होल्स, थ्रू द एक्झॉस्ट फॅन. आणि त्यामध्ये जे काही टनेलिंग मध्ये एक्सकॅव्हेशन करत असताना जे काही फॉल गॅसेस आहेत तर ते काय व्हावेत, इलिमिनेट व्हावेत आणि एन्व्हायरमेंट मधला ऑक्सिजन आहे तो त्या आपल्या टनेलिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावा. तर यासाठी ही जी प्रोसेस आहे दॅट इज द व्हेंटिलेशन ऑफ टनेलिंग. व्हेंटिलेशन ऑफ टनेल्स. टनेल तुम्ही बघू शकता. व्हेंटिलेशन ऑफ टनेल. टनेल लाइनिंग. आता बघा, टनेल लाइनिंग आपण का प्रोव्हाइड करतो? तर आता टनेल मध्ये काय, आपण टनेल दोन टाईपचे कन्स्ट्रक्ट करणार आहोत. एक तर हार्ड स्ट्राटा असेल तेव्हा किंवा एक तर लूज स्ट्राटा असेल तर. हार्ड स्ट्राटा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, त्या ठिकाणी त्या ठिकाणी मटेरियल फॉल होणार नाहीये. पण जर समजा त्या ठिकाणची स्ट्राटा आहे तो लूज स्ट्राटा आहे आणि त्या ठिकाणी काही एक्सेस व्हायब्रेशन झाले किंवा अर्थक्वेक झाला तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, किंवा काय होऊ शकतो, लूज मटेरियल होऊन ऑटोमॅटिकली काय होऊ शकतं, ते फ्री फॉल होऊ शकतं. कशामध्ये? तर टनेलिंग मध्ये. तर ही होऊ नये, हे गोष्ट होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्या ठिकाणी टनेलिंग लाइनिंग ही प्रोसेस आहे ती प्रोव्हाइड करतो. टनेल लाइनिंग हे कशासाठी केलं जातं, तर त्या ठिकाणी जे काही फ्री फॉलिंग ऑफ मटेरियल आहे तर ते होऊ नये म्हणून काय केलं जातं, तर टनेल लाइनिंग प्रोव्हाइड करून घेतलं जातं. मग ते टनेल लाइनिंग साठी वगैरे मटेरियल आपण कुठलं वापरतो, तर त्या ठिकाणी लाइनिंग स्टोन्स असेल किंवा त्या ठिकाणी ब्रिक्स असतील, सिमेंट असेल, कॉन्क्रीट असेल, रबर असेल किंवा प्रीकास्ट पाईप्स याच्या साह्याने काय करतो आपण, त्या ठिकाणी टनेल लाइनिंग काय करतो, प्रोव्हाइड करतो. इन रॉकी ग्राउंड द लाइनिंग कॅन बी कॅरीड आउट इन एनी वन ऑफ द फॉलोइंग वेज. तर त्या ठिकाणी टनेल लाइनिंग प्रोव्हाइड केलं तर काय होणार आहे, फ्री फॉलिंगचं जे मटेरियल आहे तरी काय होतील, रिमूव्ह होतील. त्याची जी काही फ्री फॉलिंगचं जे पर्सेंटेज आहे ते काय होईल, तर कमी होईल त्या ठिकाणी. आणि ज्या वॉल्स आहेत कशाच्या, टनेलिंगच्या, त्या कशा राहतील, स्ट्रॉंग राहतील, ड्युरेबल राहतील. आणखी आपला टनेल पण जास्तीत जास्त दिवस काय होईल, तर ड्युरेबल होईल. तर त्यासाठी मटेरियल आपण कुठलं कुठलं वापरलं, तर सिमेंट, सॅड, ऍग्रीगेट, कॉन्क्रीट. अगेन देअर इज अ स्टील पाइप्स वी कॅन यूज फॉर द टनेल लाइनिंग. शेप अँड द साइज ऑफ द टनेल, ते आपण ऑलरेडी बघितले. वेगवेगळ्या शेपचे टनेल्स आहेत. तर त्यामध्ये इलिप्टिकल असेल, नंतर हॉर्सशू टाईप असेल, एक शेप असेल, रेक्टँग्युलर असेल, स्क्वेअर असेल, अशा वेगवेगळ्या टाईपचे काय आहेत, तर शेप ऑफ द टनेल्स आहेत. क्रॉस सेक्शन ऑफ द टनेल. आता क्रॉस सेक्शन ऑफ द टनेल कसं कन्स्ट्रक्ट करतात, पहिल्यांदा हा जो एंट्रन्स पॉइंट आहे तर एंट्रन्स पॉइंट पासून ते एक्झिट पॉइंट पर्यंत कंटिन्युअसली काय केलं जातं, तर एक्सकॅव्हेशन करत करत, हॉरिझॉन्टली एक्सकॅव्हेशन करत करत त्या ठिकाणी काय केलं जातं, जे काही लाइटनिंग आहे, परत त्या ठिकाणी शिल्डिंग आहे किंवा त्या ठिकाणी लाइनिंग प्रोसेस या काय केल्या जातात, तर अप्लाय करत करत टनेलिंगचं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट केलं जातं. मेंटेनन्स ऑफ रेल्वे टनेल्स. तर यामध्ये बघा, स्लोप्स ऑफ पोर्टल्स ऍट एंट्री अँड एक्झिट शुड बी चेकड. आता यामध्ये मेंटेनन्स करायचं. आता बघा, आपलं टनेलिंग कन्स्ट्रक्ट करून झालेलं आहे, पण कंटिन्युअसली वी हॅव टू टेक अ फॉलोअप, इन्स्पेक्शन केलं पाहिजे त्या ठिकाणी. तर ओके, इन्स्पेक्शन केल्यानंतर ज्या काही गोष्टींच्या आपल्याला काय दिसून आले, कमतरता दिसून आली, त्या ठिकाणी समजा स्लोप आहेत, पोर्टल्स ऍट द एंट्रन्स असेल, एक्झिट असेल, तर त्या ठिकाणी काय मेंटेनन्स करायची गरज आहे. ओके, काही वेळेला वॉटरचं लिकेजेस होऊ शकतं, सिपेजेस होऊ शकतं. ओके, तर त्यावेळेला वी हॅव टू गो फॉर द चेकिंग, द इव्हॅल्युएशन अँड द इन्स्पेक्शन ऑफ दॅट टनेल. आणि रेग्युलरली आपण जर इन्स्पेक्शन केलं, चेकिंग केलं, तर विल गेट अन आयडिया की कुठल्या टाईपचे त्या ठिकाणी काय आहेत, तर क्रश्ड त्या ठिकाणी कुठला पार्ट आहे तो काय झालेला, वीक झालेला आहे, जेणेकरून इट विल बी रिड्युसेस द स्ट्रेंथ ऑफ दॅट टनेल. तर अशा स्टडी आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि इन दिस वे वी हॅव टू इन्क्रीज द स्ट्रेंथ बाय द मटेरियल विच इज गेट क्रश्ड, ग्रेट क्रॅक्ड ऑर डिटोरिएटेड. असं जे मटेरियल आहे तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, तर बाय युझिंग द कॉन्क्रीट मटेरियल दॅट पार्ट वी हॅव टू काय करायचंय, आपल्याला स्ट्रेंथन करायचं आहे. आणि बाय स्ट्रेंथनिंग द स्ट्रेंथ ऑफ द टेन विल बी इन्क्रीजेस.
परत जे आपण टनेल लाईनिंग जे कन्स्ट्रक्शन केलं होतं, टनेल कन्स्ट्रक्ट केलं होतं, ते आहे त्या पोझिशन मध्ये आहे का, त्याची लाईन जी इन लाईन आहे का, लेवल्ड सरफेस वरती आहे का, तर याचा पण स्टडी या ठिकाणी केला पाहिजे. द डायमेन्शन्स ऑफ द टनेल शुड कन्फर्म टू ओरिजिनल डायमेन्शन्स. द लाइनिंग ऑफ tunnel should be examined, checked if it is in the satisfactory condition. आपल्याला जरी satisfactory condition मध्ये जरी टनेल असेल तर each every आपल्याला काय केलं पाहिजे, टाइमली we have to check the tunneling, examine केलं पाहिजे, inspection केलं पाहिजे. we have to check the tunnel for the maintenance साठी आपण काय केलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. that is the tunneling. अशा पद्धतीने आपला टनेलिंगचा पॉइंट हा इथं कंप्लीट होतोय. समजलं का सगळ्यांना? टनेलिंग म्हणजे काय आहे, तर ओपन पॅसेज आहे. कशासाठी प्रोव्हाइड केला जातो, ट्रान्सपोर्टेशन साठी एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत. माउंटेन एरियामध्ये आपण काय करतो, टनेलिंग प्रोव्हाइड करतो. या टनेलिंगचे वेगळे टाइप्स आहेत. त्यामध्ये कुठले कुठले टाइप आहेत, तर टाइप मध्ये एक शेप आहे, हॉर्सशू टाइप आहे, रेक्टँगुलर आहे, स्क्वेअर सेक्शनचे आहे. ओके, असे वेगळ्या टाइपचे काय आहेत, तर त्या ठिकाणी टनेल्स आहेत. तर या टनेल मध्ये वेगळ्या कन्सेप्ट कुठल्या आहेत, शिल्डिंग आहे, लाइनिंग ऑफ द कॅनल, लाइनिंग ऑफ द टनेल आहे. ओके, तर मकिंग ही प्रोसेस आहे, शाफ्ट आहे. तर या ज्या प्रोसेस, मकिंग म्हणजे काय, जे वेस्टेज मटेरियल आहे, जे कलेक्टेड होतं, फ्री फॉलिंग मटेरियल आहे, तर त्याला आपण मकिंग म्हणतो. शिल्डिंग म्हणजे काय, म्हणजे फ्री फॉलिंग होणारं जे मटेरियल तर ते फ्री फॉल होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्याला शिल्डिंग प्रोव्हाइड करतो किंवा लाइनिंग प्रोव्हाइड करतो. ओके, नेक्स्ट पॉइंट काय बघितलं आपण यामध्ये, टनेलिंगचं टनेलिंगच्या वेगळ्या मेथड, मग त्यामध्ये फुल फेस मेथड असेल, निडल बीम मेथड असेल. ओके, तर या मेथड्स कधी वापरायच्या, कुठं वापरायच्या, दिस ऑल स्टडी वी हॅव डन हिअर इन दिस लेक्चर ओनली. समजलं का सगळ्यांना टनेलिंग? Okay. Now one point is remaining from this unit number 2 that we'll see, that is the intelligent transportation system. Intelligent transportation system. All of you write down this point in your notebook. Intelligent transportation system. Intelligent transportation system. This is last point from the unit number 2 and very important point. Write down intelligent transportation system. Write down first introduction. Introduction. Below this write down background, situation and significance of promoting ITS. Background situation. हॅलो मॅम, स्क्रीन दिसत नाही. मॅम प्रिपरेशन आहे. हो का, स्क्रीन दिसत नाहीये का? ओके, ठीक आहे. ठीक आहे, थोडंसं इकडे लक्ष द्या. लाईट